बघा 3 धावाची पेनल्टी आहे एक्स्ट्रा खेळाडू जर कॉम्बॉक्स मध्ये नाही आला. प्रतापगड आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आणि शिवनेरी एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आमच्यापर्यंत. चला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा ही विनंती आहे सर्वांना. 2 मिनिटं. वैभव आणि राजू ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. वैभव स्ट्राईकला डो स्ट्राईकला राजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. मयुरेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. इकडे पहिल्या चेंडूवर धोका, थोडा खराब थ्रो म्हणायला हरकत नाहीये. इथे थोडा आरामात जरी दिला असता तरी विकेट मिळाला असता. वेगाने फेकण्याच्या नादामध्ये इथे बघा जिकडे विकेट होता तिकडे 2 मिनिट आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर आता मात्र पहिली धावा धावफलकावर लागली जातात. 2 धावेने सुरुवात. 6 ओव्हरची मॅच आणि इकडे मात्र आपण बघू शकता 2 धावेने सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू थोडी रिस्की रन मात्र पाहायला मिळाली. गफलत झाली होती परंतु थ्रो खराब, त्यामुळे 2 धावा. हलक्या हाताने खेळतोय यावेळेस मात्र 1 धाव असेल. 38 सर्कलमध्ये फील्ड होणार. स्कोरबोर्ड 3. 2 चेंडू 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं 6 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकल्यावर मात्र इकडे आपण बघू शकतात फिल्डिंगचा निर्णय आणि मयुरेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर आणि स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला राजू आहे. यावेळेस राजूचा फटका ऑन साइडला आणि सोपा झेल ड्रॉप. इथे ओव्हर पिच होता, फटका सजवला होता आणि त्यावर मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4. चेंडू आतापर्यंत झालेले 3 आणि धावा झाले 4. इकडे मात्र चांगला चेंडू. फिल्डिंगवर मात्र लक्ष द्यावं लागेल. कुठे ना कुठे प्रतापगड क्षेत्ररक्षण थोडं खराब होत असताना थोडी आळसगिरी आहे, थोडी सुस्ती जी आहे ती मात्र आता विसरून जा. थोडी जॉगिंग करा, थोडं वॉर्मअप करा आणि मैदानामध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवा. सलग 2 चेंडूवर 2 थोडी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर देखील थोडा खराब मात्र किपिंग पाहायला मिळाली आणि आता मात्र जर बघायला गेलं डॉट चेंडू आलाय. चेंडू 4 धावा 4. लॉर्ड फुलटॉस ऑफसाइडला फटका आहे. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक 1 नक्की असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळते ते म्हणजेच 5 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 5 स्कोर कार्डवर. पाच चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुढच्या चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथे सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आणि थोडी खराब फिटिंग आणि 2 धावा मिळत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. डीजे षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज पाहायला मिळतोय यावेळेस
पुरुषोत्तम इथे येऊन थांबायचं आहे, एक्स्ट्रा खेळाडूला विनंती आहे आपण इथे येऊन राहा. हॅलो माईक चेक. पहिला चेंडू डॉट आलेला आहे आणि इथे आपण बघू शकता एक चांगली स्पर्धा आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक यावेळेस दुसरा, राईट मोर द विकेट. शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न, चान्स होता इकडे बॅट्समनला, कनेक्शन झालं नाही, थोडा वेगाने बीट झाला असं म्हणायला हरकत नाही आणि इकडे डॉट चेंडू आलाय. यावेळेस पुरुषोत्तम खूप चांगली गोलंदाजी, 2 चेंडू दोन्ही डॉट. पहिल्या षटकामध्ये 7 पाहायला मिळाले. पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेची 2 षटकं महत्वपूर्ण असतील. एक बाजूला शिवनेरी आयोजक पैकी आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात त्याच्यामध्ये, आणि इकडे फटका सजवला आहे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एकदा बसेल. वारंवार मात्र लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग रिजला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो इकडे बॅट्समन. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार, स्कोरबोर्ड 8 झालेले आहेत, चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ बाकी. गुणलेखक आपल्यासोबत जोडले जात आहेत यावेळेस दीप. लाईव्ह अपडेट स्कोरिंग देत असताना आपण बघू शकता मेगा स्क्रीनवर मात्र पूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात ऑफलाईन स्कोरिंग देत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकास आणि इकडे मात्र चांगला चेंडू एकदम बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच 4. 2 चेंडू आहेत. ओपनिंग जोडी खेळत असताना एक बाजूला वैभव आणि दुसऱ्या बाजूला राजू अशी जोडी मात्र पाहायला मिळते. स्ट्राईकला वैभव आहे, नो स्ट्राईकला राजू आहे. 2 चेंडू पॉवर प्लेचे बाकी आहेत. एखादा मोठा हिट येईल का? आणि इकडे मात्र यास स्टंप दाखवले. यावेळेस चॅलेंज केलं होतं गोलंदाजाला आणि चॅलेंज एक्सेप्ट केलं. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळेस विकेट, पहिला विकेट, बॅक टू डगआउट्स एंटीजे. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये येत असताना म्हणजेच पप्प्या या नावाने जास्त फेमस आणि प्रसिद्ध. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील हलक्या हाताने खेळला, फसलाय फटका, लगभग हातामध्ये दिला होता, गोळा काढून दिला होता. आणि फिल्डिंग कुठे ना कुठे प्रतापगडला हे चिंतेचं वातावरण आहे. दर्जा थोडा खाली फिल्डिंगचा. इझी कॅच ड्रॉप अक्षरशः मात्र यावेळेस चेंडू जो आहे हलक्या हाताने खेळला होता आणि कॅच इझिली मात्र यावेळेस पोहोचवला होता क्षेत्ररक्षकापर्यंत. आणि यावेळेस विकेटचं पथक आलं असतं परंतु सुरक्षित. डोक्यावर हात गेले होते शिवनेरीच्या प्रेक्षकांच्या आणि त्यांचे खेळाडूंचे आणि धडधड वाढली होती, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर ती आता मात्र धडधड कमी झाली असेल, कारण की हा महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि संधी मिळाल्या संधीचा फायदा उचलता येईल का बघूया. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 10 स्कोर कार्डवर. फिल्डिंग टीमला देखील माहिती आहे की त्या विकेटचं महत्व किती होतं आणि त्यांनी देखील मात्र नाराजगी व्यक्त केली, पण आता बोलून फायदा नाही. थोडा स्पीडअप ठेवा खेळायला ही विनंती आहे. प्रतापगड 6 ओव्हरीच्या प्रत्येक मॅच खेळायचे असतील तर थोडा स्पीडअप ठेवा. गोलंदाज 4 सौरव सोनावणे गोलंदाज. चला स्पीडअप ठेवा प्रतापगड. आयोजकांचा कॉल येतोय, कृपया करून वेळ दौडवू नका. भरपूर मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये, 8 ते 9 मॅचेस खेळवायचे आहेत. पहिला चेंडू तयारच तिसऱ्या षटकातील. मागच्या चेंडूवर जीवनदान
शॉट चेंडू फटका सजवलाय, थोडा डोक्यावरून जातोय मात्र यावेळेस चेंडू एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेस दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 12 धावा धावफलकावर. शॉट चेंडू पुलचा फटका, यावेळेस बॅट्समन स्ट्राइक वर प्रशांत. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. ओहो, खूप चांगला चेंडू. यावेळेस मात्र एक सुंदर चेंडू टाकला जातोय. बघू शकतात गोलंदाज पिचला हिट करतो आणि यावेळेस बाउन्स देखील पाहायला मिळतोय. या रीतीची गोलंदाजी जेव्हा असते समोर तेव्हा मात्र बॅट्समॅन थोडा टेन्शन मध्ये असतो, कारण की गोलंदाजचा चेंडू राईस खूप होतो आणि इकडे मात्र तोच चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. शॉट चेंडू, इकडे खराब चेंडू आणि चेंडू जाणार बाउंड्री लाईन पार, चौकार 4 धावेसाठी हेडीजे. मागचा चेंडू खराब होता, लाईन खराब होती, लेन खराब होती आणि त्याला पनिश केलं प्रशांतने आणि स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 झालेले आहेत आतापर्यंत. चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 3 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातील. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मराठा प्रीमियर लीग 2024 चे भव्यदिव्य आयोजन. यावेळेस चेंडू जाऊ दिला, पंचाचा इशारा नोचा. पिचिंग मात्र पिचच्या बाहेर, त्यामुळे नो चेंडू येतो आणि यावेळेस फ्री हिट असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. फ्री हिटचा चेंडू, यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. इथे मात्र गॅप इझिली शोधतोय, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 21-21. कॅच शुद्धबल ड्रॉप झाला आणि आता 2 चौकार आलेले आहेत त्याच्या बॅटमधून, म्हणजेच 6 चेंडू 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत, त्यामुळेच मात्र जेव्हा कॅच ड्रॉप झाला तेव्हा मात्र डोक्यावर हात केले होते क्षेत्ररक्षकाचे. आपण बघू शकतात त्यांचे टीमवाले थोडे नाराज होते आणि का नाराज नसणार, हा मोठा विकेट होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा कीपर कडून झाले चुकी. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धाव पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने तर पुढे जाईलच, बाईची वाईट देखील आहे, म्हणजे 3 ने ही पुढे जाणार. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 24-24. चेंडू झाले ते म्हणजेच 4 चेंडू झालेले, 24 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातील. गोलंदाज मात्र आता भरकटतोय सौरव, आपण बघू शकता. पुन्हा एकदा मात्र यावेळेस वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 25 धावा धावफलकावर आतापर्यंत लागले जात आहेत. 2 चेंडू आहेत, मोठे षटक पाहायला मिळते. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 2 चौकार आलेले आहेत, 2 वाईट देखील आलेले आहेत. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षण, फिल्डिंग थोडी खराब आहे. यावेळेस फटका सजवला मिड विकेटला. 1 धाव, 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 26-26. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. मी म्हणेल की प्रतापगड थोडं प्रॅक्टिस फिल्डिंगची करणं गरजेचं, आणि फिल्डिंग चांगली असते तर कुठे ना कुठे स्कोरबोर्ड काही वेगळं असतं. परंतु इकडे मात्र कॅच ड्रॉप झाले, मिसफील्ड झाले आणि त्यामुळे मात्र 26 पाहायला मिळत आहेत. यावेळेस खाली राहतोय, लो राहतोय, ओव्हर वाईट चेंडू आलेला आहे. इथे मात्र पंच आम्हाला वाईट करा देत आहेत. असं वाटलं की हा चेंडू मात्र आतमधून वाईटच्या आतमधून गेला आहे, परंतु क्रॉस बसल्याकडे यावेळेस जजमेंट आली नाही आम्हाला आणि पंच कळवत आहेत खराब चेंडू आहे. वाईटचा इशारा. आतापर्यंत 6 एक्स्ट्रा आलेले आहेत. स्कोरबोर्ड 27-27. षटक क्रमांक 3 आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र टाकावा लागेल. वाईट वर वाईट, चौथा वाईट, खराब गोलंदाजी.
यावेळेस स्कोरबोर्ड एक पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 28-28. 18 धावा आतापर्यंत दिल्या. 10 चेंडू फेकून झालेले आहेत बघायला गेलं तर. 9 चेंडू 1, 4 वाईट आणि 5 लिगल डिलिव्हरी अशा रीतीने मात्र 10 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. 18 धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू यावेळेस नोचा इशारा. पिचिंग जी आहे ती मात्र आपण बघू शकतात पिचच्या बाहेर. डोक्यावर हात कॅप्टनचे आता मात्र जात असताना ओव्हर आहे जी संपायचं नाव घेत नाहीये. अनुमान 6 चेंडूची ओव्हर असते. 6 वेळा चेंडू फेकावा लागतो. इकडे 11 वेळा फेकून झालाय परंतु ओव्हर काही संपत नाहीये. गोलंदाज पाहायला मिळतोय सौरव सोनावणे. आता मात्र आतमध्ये चेंडू टाकला जातोय. हा चेंडू फ्री हिटचा होता तो घरमावला. यावेळेस आपण बघू शकता बॅट्समन 3 षटकानंतर 29 पाणी घेऊन जा अंपायर साठी. चला मात्र जाऊया आपण चौथ्या ओव्हरकडे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 29. मागच्या षटकात खूप मोठं 12 चेंडू फेकले. 19 धावा खर्च केल्या सौरवने. आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर स्ट्राईकवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच प्रशांत. चला स्पीडअप ठेवा प्रतापगड. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल तुम्हाला आता 5-10 मिनिटाचा वेळ दिला होता टीम मीटिंग साठी आणि त्यानंतर देखील तुम्ही तयार नाही आहेत. पहिला चेंडू यावेळेस घेऊन तयार. तुम्ही दोन्ही मागे राहा जे प्लेयर आहेत कारण की सेम टी शर्ट आहेत. बॅट्समनला मात्र तुम्ही प्लेयर वाटू शकता त्यामुळे मात्र बाउंड्री लाईनला कोणी उभे राहू नका. जवळ उभे राहू नका. इथे लांब उभे राहा. पहिला चेंडू फुलटस ऑन साइडला. यावेळेस फटका सजवलाय. 6 धावा षटकार जे जिथे 0वर कॅच ड्रॉप झाला. आता 8 चेंडू 18 वर खेळतोय इकडे प्रशांत. यावेळेस षटकार आलाय. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. गोलंदाज पाहायला मिळतोय मयुरेश. शॉर्ट चेंडू आणि आता मात्र आलाय विकेट आणि हा जश्न आपण बघू शकतात. यावेळेस महत्वपूर्ण विकेट. प्रशांत बॅक टू डगआउट्स. शिवनेरी
आपला खेळाडू पाठवा, एक्स्ट्रा खेळाडू पाठवा इथे शिवनेरी, विनंती आहे. तिसरा चेंडू आणि इकडे चांगली किपिंग यावेळेस पाहायला मिळते. डायरेक्ट हिट देखील आला परंतु फलंदाज पोहोचतोय. वाईटचा इशारा येतोय. थोडा जास्त एफर्ट दाखवण्याच्या नादामध्ये, थोडा वेगाने चेंडू टाकण्याच्या नादामध्ये इकडे मात्र वाईट चेंडू. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36-36 झालेले आहेत. शिवनेरी दिनेश हा मात्र आपल्याला बॅट्समन पाहायला मिळते, स्ट्राईकवर आहे. तुमचा चेंडू तयार. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर, वाईटचा इशारा येणार. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाणार. स्कोरबोर्ड 37 धावा धावपलकावर. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतात एक्स्ट्रा खूप टाकले जात आहेत गोलंदाजाकडून. मी म्हणेल हा 6वा ते 7वा वाईट आपल्याला पाहायला मिळते. 2 ते 3 2 चेंडू देखील आलेले आहेत. फिल्डिंग आणि एक्स्ट्रा याच्यावर मात्र थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे. हा डॉट चेंडू आलेला आहे. स्कोरबोर्ड मात्र बघायला गेलं तर 37 3 चेंडू झाले चौथ्या षटकातील. अजूनही 15 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. राईट मोर द विकेट. फटका सजवला आहे. इथे क्षेत्ररक्षक फील्ड होणार आणि थ्रो आलाय. इकडे नोट आउट. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38-38. थोडा आरामात फिल्डिंग करून आरामात थ्रो केला असं म्हणायला हरकत नाही. थोडी चपळाई दाखवणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. चेंडू झाले ते म्हणजे 4, 2 चेंडू बाकी आहेत ओपनिंगला. आता मात्र आणि यावेळेस फटका सजवला आहे. इथे कॅच होणार. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. प्रश्नचिन्ह आहे. कॅच पकडली आज जाईल का नाही जाईल प्रतापगड संघाकडून ह्यात काही वाद नाही. मात्र कॅच काही मिळत नाहीये. हातातून चेंडू मात्र सटकतोय आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत आहे. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 39. शेवटचा चेंडू. यावेळेस डॉट येईल का? यावेळेस व्हाईट चेंडू येतोय. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा धावपलकावर लागले जात आहेत. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. आतापर्यंत बघायला तर 3 ते 4 वाईट या ओव्हरमध्ये देखील आलेले आहेत. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर उंच फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आता कॅच केलेला आहे. विकेटचं पतंग आणि शिखर धवन स्टाईल इकडे एन्जॉय आपण बघू शकतात. थँक्यू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. शरद नवीन बॅट्समन इथं मैदानाच्या आतमध्ये. आकाश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला राजू, नो स्ट्राईकला शरद. शिवनेरी 4 षटकानंतर 40 झालेले आहेत. 2 ओव्हर बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी. बघूया किती धावा वाढवल्या जातील 12 चेंडू मध्ये. आता पुन्हा एकदा मिस टाइम आहे. 2 कॅचेस घेतलेले आहेत. तिसरी येईल का? आणि काय होते पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत आहे. कॅचवर कॅच सुटत आहेत. आतापर्यंत 5 ते 6 कॅच उडाल्या. त्यामध्ये 2 पकडलेले आहेत आणि 4 ड्रॉप झालेले आहेत. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 41 झालेले आहेत. 5 चेंडू अजूनही बाकी. षटक क्रमांक 5वं. इकडे मात्र एज वेग मात्र पाहायला मिळतो गोलंदाजाकडून आणि त्याचा फायदा होतोय. यावेळेस चेंडू सुपर फिल्डिंग बाउंड्री लाईन जवळ. 2 पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न. 3 धाव पूर्ण. यावेळेस कधी कधी गती आपला मित्र असतो, कधी आपला दुश्मन देखील असतो आणि इकडे हेच पाहायला मिळते
की वेगाने चेंडू टाकला गेला, एज लागली, किपरच्या डोक्यावरून निघून गेला. एक धाव वाचवली मात्र चांगली फिल्डिंग. 3 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 44. 2 चेंडूवर 2दा कॅचचे चान्सेस आले, दोन्ही वेळेस कॅच पकडला नाही आणि वाईड नाही येणार असं होणार नाही. कोणताही गोलंदाज वाईड येणार नाही असं होणार नाही. स्कोरबोर्ड यावेळेस 45. 12 आतापर्यंत एक्स्ट्रा आहेत. उलटा चेंडू, इकडे मात्र कॅच होणार का? आता कॅच, विकेट. एंडीजे बॅट्समॅन इन आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनेरी शेवटचा कॉल बघा. तुम्ही आयोजक आहेत, तुम्ही थोडं डिसिप्लिन पाळा, नाहीतर तुम्हालाच इकडे मला तर वाटते पेनलाइज करावं लागेल. शिवनेरी युट्यूबला ही स्पर्धा आहे बघा. स्कोरर वाट बघतोय, अपडेट द्यावं लागतं नावाचं स्क्रीनवर. दर्शन हा बॅट्समॅन आहे, येऊन राहा. आता जर नाही आला तर मग 3 धावेला पेनल्टीला सामोरे जा. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. 2 चेंडू बाकी आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 46. पुढची मॅच लोहगड वर्सेस अजिंक्य तारा. लोहगड वर्सेस अजिंक्य तारा. इकडे विकेट आलाय एंडीजे. नवीन बॅट्समॅन सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय, यावेळेस बॅटिंगला आलेला आहे. अजिंक्य तारा आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच लोहगड. टॉस साठी या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पाहायला मिळते 46. फुलटच चेंडू आहे, ऑनसाइडला हलक्या हाताने खेळतोय. डीप मध्ये खेळाडू यावेळेस एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र 2 धावा पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड 2 पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 48 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर लोहगड आणि अजिंक्य तारा टॉस साठी या कॅप्टनने एंडीजे. षटक क्रमांक 6 आणि शेवटचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पायावर लागतोय. 1 धाव नक्की असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 49 49 झालेले आहेत. अजूनही मात्र चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू बाकी आहेत षटकातील. बॉलर सांग रे. पुरुषोत्तम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघू शकता तर 5वा 6वा आणि शेवटचा आहे. लोहगड थोडा स्पीडअप ठेवा खेळायला ही विनंती आहे. सॉरी प्रतापगड. यावेळेस मात्र डॉट येणार. यस डॉट चेंडू असणार. खूप चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते.
पुरुषोत्तम आपण बघू शकता चांगली कॅचिंग केली पुरुषोत्तमने, 2 चांगले कॅच टिपले आणि मात्र चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 6 आणि शेवटचं. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये बघूया आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलेली आहे. यानंतर होणारी मॅच अजिंक्य तारा आणि त्यांच्या विरुद्ध लोहगड. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 गड आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मारलेला फटका चुकतोय आणि इकडे डॉट चेंडू येत असताना चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये देखील 3च धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 1च खर्च करतो 3 चेंडू मागे. शेवटचे 3 चेंडू शेवटच्या षटकातील स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 49 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. यावेळेस भुलतोय मला तर वाटते लेग साइडला आणि इकडे काय होतंय, इकडे रनआउटची संधी मात्र गमावली आणि इकडे 2 धावा मिळतील. वाईट +1 स्कोरबोर्ड 1+1 दोन्ही पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता त्यावेळेस 51 धावा स्कोरबोर्डला. शेवटचे 3 चेंडू शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी. किपिंग तेवढी खराब झालेली आहे, किपिंग मात्र चांगली झालेली नाही हे मी म्हणेल नक्कीच. आणि इकडे 1 धाव नक्की असेल. सुरुवातीपासून आतापर्यंत थोडी खराब किपिंग आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 52-52 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. ग्राउंडमॅन असेल तर कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये ग्राउंडमॅन. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतील. MPL मराठा प्रीमियर लीग आपण पाहू शकतात. एक सुंदर आणि देखणी स्पर्धा. पुढे येऊन स्ट्रोक आउट करत स्ट्रोक खेळला जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एका बाजूला एक क्षेत्ररक्षक खूप चांगली कॅचिंग करतो, दुसऱ्या बाजूला मात्र कॅच ड्रॉप व्हायचा सिलसिला सुरू आहे. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतात 3 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 55 शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. आज मात्र बघायला गेलं तर फिल्डिंग होत नाहीये, मिसफिल्ड वारंवार पाहायला मिळते. आता फटका चांगला आहे बघा, मागच्या चेंडूवर कॅच सोडला नाही, या चेंडूवर षटकार मिड विकेटला क्लिअर करतोय. 6 धावा 61 आणि 62 धावे
सर्वांना खूप खूप धन्यवाद. सर्व मराठी प्रीमियर लीगच्या कमिटींना सुद्धा धन्यवाद. आणि आम्हाला टॉस जिंकून फिल्डिंगच करायची होती, तरी आम्हाला चान्स भेटलेला आहे. तर धन्यवाद संतोषचा. मनासारखा मात्र मिळालेला आहे. आता बघूया फिल्डिंग करताना आपल्याला लोहगड पाहायला मिळेल आणि बॅटिंग करताना अजिंक्यतारा ही टीम पाहायला मिळेल. टॉस विन अजिंक्यतारा इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. यावेळी जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे, जिथे 61 बनवले आहेत आणि 62 धावेचं टार्गेट आहे. बारावा पाठवा इकडे प्रतापगड. बारावा कुठे गेलेला आहे त्यांनी या लवकरात लवकर. गोलंदाज प्रशांत आणि स्ट्राईकला बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतापगड बारावा आपला कुठे गेलाय. व्हेरी फर्स्ट बॉल आणि व्हेरी फर्स्ट बॉल पाठवलाय. गोड शुरुआत, बोनस चेंडू, तोहफा मिला, दोनों हाथों से कबूल किया बल्लेबाज. ही थोडी खराब गोष्ट आहे. पुन्हा एकदा फुलटस आहे. मिस टाइम झालाय, उंचच गेलाय आणि यावेळेस मात्र कॅच होणार का, तर कॅच होणार. विकेटचं पतंग. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवर मात्र विकेट येतोय. इकडे मात्र बाद होते तो बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय. महादेव 3 चेंडू 8 धावा त्याने बनवल्या. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डबल. पुन्हा एकदा सेम चेंडू होता आणि यावेळेस मात्र रिझल्ट बदलला. आकाश येतो नवीन बॅट्समन, डावखुऱ्या हाताचा बॅट्समन गोलंदाज आपण बघू शकतात प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. 62चं आव्हान दिलेला. सुरुवात मात्र चांगली झाली प्रतापगडची, परंतु इकडे मात्र विकेट आलाय. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून षटकार आला होता त्याला बाद केलेला. नो स्ट्राईकला बॅट्समन पाहायला मिळतोय अक्षय. अक्षय आणि त्या जोडीला आपण बघू शकतो तर बॅट्समन आकाश स्ट्राईकला आहे. डाव्या हाताचा बॅट्समन. एक अलग शैली, एक अलग ताकद असते डाव्या हाताच्या फलंदाजाची. इकडे मात्र किपरच्या विरुद्ध जात असताना शॉर्ट फाईट लेगचा खेळाडू चेंडू अडवणार, एक धाव पूर्ण करणार. चेंडू झाले 4, धावा झाल्यात 9. बघायला गेलं तर 10ची वरची सरासरी मेंटेन करायची मॅच जिंकण्यासाठी. 6 ओव्हरमध्ये टार्गेट जे दिलेलं आहे ते टार्गेट आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच 62 आणि 9 झालेल्या 4 चेंडू मागे 1 विकेट देखील गेलेला आहे. मात्र चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही 2 बाकी आहेत पहिल्या षटकातील. स्ट्राईकला मात्र बॅट्समन पाहायला मिळत आहे, तो म्हणजेच अक्षय. आणि लोअर फुलटस फटका अक्षयचा सरळ हातामध्ये आला. इथे मात्र चान्स होता, फुलटच चेंडू मिळाला होता आणि त्याचा फायदा उचलता आला नाही. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा
यावेळेस पाहायला मिळत आहेत 10 स्कोर कार्डवर. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर पाहायला मिळतं पहिलं आणि 5 चेंडू झालेले आहेत. प्रत्येक चेंडू 2ची सरासरी मेंटेन केलेली आहे. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र शेवटचा चेंडू स्टंपच्या जवळून निघून जातोय. डॉट चेंडू असेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 10. आता चेंडू असतील 30, धावा पडवायचे 52 एनडीचे. चेंडू जात असताना शॉर्ट थर्डमॅन चांगलं क्षेत्ररक्षण 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो यावेळेस 11-11 स्कोर कार्डवर यावेळेस पाहायला मिळत आहेत. राहुल गोलंदाज पाहायला मिळतोय. आपण बघू शकतात एक बाजूला शिवनेरी आणि दुसऱ्या बाजूला प्रतापगड. बॅटिंग केली शिवनेरीने 61 बनवल्या. प्रतापगडला मात्र यावेळेस 62 बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. नॉर फुलटा चेंडू फायदा उचलता आला नाही. इकडे मात्र बघूया कॅच होणार. कॅच आउट. विकेटचा पतंग या विजय. बॅटिंग साठी प्रणिल यावेळेस पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. राहुल हा गोलंदाज आपण बघू शकतात. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट. कॉन्फिडन्स वाढला जाते गोलंदाजाचं कारण की विकेट आल्यानंतर गोलंदाज थोडा कॉन्फिडन्स मध्ये येतोय आणि हेच आपण बघू शकतात. डॉट चेंडू आलाय चांगल्या टप्प्यावर. क्लोज किपिंग मध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा कर्णधार यावेळेस आपण बघू शकतात. एक चांगला आयोजन त्यांच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू येतोय. प्रतापगड वर्सेस शिवनेरी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 62चं आव्हान. धावा झाले त्या म्हणजे आता म्हणजे 11. चेंडू फेकून झाले 4. सव्वीस चेंडू आणि 51 धावेची गरज आहे. शेवाळे कुठे असेल त्यांनी इकडे. पुन्हा एकदा डॉट. डॉट चेंडू यावेळेस पाहायला मिळते. 1 धाव मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं संपते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 12 झालेली आहेत. 4 वर आणि 50 धावेची गरज आहे. वर ए शेवाळे बोलला सांग.
भूषण सुशांत दळवी गोलंदाज तयार. पहिला चेंडू वाईड यॉर्कर बाजार टाकला जातो. इथे एक धाव कीपर कडून थोडी चुकी झाली आणि गोलंदाजाकडून चुकी होत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न बघूया. इकडे रनआउट आहे का नॉट आउट येतोय आणि वाईट देखील आहे. तर 3 धावा ऍड होणार स्कोरबोर्डला. स्कोरबोर्ड 15-15 आता मात्र पाहायला मिळतंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 अजूनही बनवायचे आहेत. थोडा गती परिवर्तन यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा ऑफस्टंपच्या खूप बाहेर. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 16 धावा तप्पल कॉल लागल्या जात आहेत. 62चा आव्हान दिलेलं 16 झालेले आहेत 2 ओव्हर नंतर आणि थोडी खराब गोलंदाजी. आता मात्र चांगला चेंडू आहे. एक धाव असेल. सुशांत दळवी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17. एक चेंडू टाकता टाकता इकडे 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. त्याचं कारण पहिल्या चेंडूवर थोडी मिसफिल्डिंग देखील झाली कीपर कडून त्यानंतर स्वतः गोलंदाजाकडून. असा चेंडू फटका चांगला आहे. यावेळेस मात्र बघायला गेलं तर लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षण होणार. एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस आपण बघू शकतात 17 धावा 18 धावा धावफलकावर 18 स्कोर कार्डवर. चेंडू अजूनही 4 बाकी आहेत. चार चेंडूचा खेळ बाकी और फुलटॉस मिस टाइम झालाय. नो बॅस लँड मध्ये पडेल. पॉइंटच्या भागामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे फसलाय. विकेटचा पतंग 2 धावेसाठी मात्र जात असताना विकेटचा पतंग या डिझाईन. नय्यर मात्र तयार. अहो यावेळेस चांगला चेंडू. सुपर गोलंदाजी डॉट आलाय. सुरुवात खराब झाली होती गोलंदाजीची परंतु यावेळेस कमबॅक केलाय. चांगल्या रीतीने चेंडू टाकला जातोय. चेंडूचा खेळ विचार केला तर झालेला आहे तो 4. 2 चेंडू तरी बाकी तिसऱ्या षटकातील आणि इकडे लो फुलटॉस शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग. एक धाव असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 20 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकात 20 झालेले आहेत. 62चं आव्हान दिलेलं म्हणजे 42 धावेची अजूनही गरज आहे 19 चेंडू मध्ये प्रतापगड संघाला. एक मोठा हिट सुरुवातच मात्र कडक झाली होती प्रतापगड संघाची. षटकार आला होता त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट जो गेला फुलटच चेंडूवर तिकडे मात्र कुठे ना कुठे नुकसान झालं प्रतापगड संघाचं. खराब चेंडूवर विकेट मिळाला आणि त्याचा फायदा होतोय फिल्डिंग टीमला शिवनेरीला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21. आता मात्र चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे 41 डीजे. चौथा षटक करण्यासाठी गोलंदाज येतोय आपल्या समोर. गोलंदाजी मार्कवर. दर्शांक देशमुख यावेळेस आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. एक धाव असेल. दर्शन देशमुख. यस. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 22 झालेले आहेत. 40 धावेची गरज आहे 17 चेंडू मध्ये.
17 चेंडू 40 धावा. यानंतर होणारी मॅच लोहगड आणि त्यांच्या विरुद्ध अजिंक्यतारा. अजिंक्यताराने टॉस विन केलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग साठी तयार आहे लोहगडने. फुलटसा आहे चेंडू ऑन साइडला फटका. गॅप मध्ये निघून जाणार का? चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेट में फुटबॉल एक खेल में दो खेल का मजा. आणि इकडे आपण बघू शकता चेंडू अडवला जातो पायाने. स्कोरबोर्ड सिंगल आणि डबल 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चान्स होता बॅट्समॅनला. फुलटच चेंडू होता गमावला. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 24-24 38 पाहिजे जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 38 धावेची गरज. सोळा चेंडू 38 धावा. शिवनेरी फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. एवस फटका चांगला ऑन साइडला. इथे मात्र क्लिअर करतो पण बाउन्स सीमा पार. चौकार 4 धावा. डीजे यावेळेस 28-28 धावा. थप्पलकावर पहिल्या 2 चेंडूवर आले धावा. आणि पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे कव्हरच्या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला परंतु नाही तबणार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुपर बॅटिंग. यावेळेस आपण बघू शकता सुपर बॅटिंग पाहायला मिळतं. सलग 2 चेंडू 2 चौकार. स्कोरबोर्ड 32. आता 30 पाहिजे. चेंडू चाललेत या षटकातील 4. 2 चेंडू बाकी. आता मात्र चांगला चेंडू अपील केली जाते. नकार आलाय. नॉट आउट. शेवटचा चेंडू असतील 13 धावा बनवायच्या 30. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील 13 चेंडू आणि 30 धावेची गरज. 2 चौकार मात्र खूप चांगल्या रीतीने गॅप शोधण्यात आला. एक मिड विकेटला आणि एक्स्ट्रा कव्हरला. ऑफलाईन ऑनलाईनचा जमाना आहे तर दोन्ही बाजूला खेळणं गरजेचं. ऑफ साईडला ऑन साईडला खेळणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र आपण बघू शकतो दोन्ही बाजूला खेळतोय बॅट्समॅन. मागचा चेंडू आलाय डॉट. 13 मध्ये 30 ची गरज. मॅच खूप चांगल्या परिस्थितीमध्ये. पहिली मॅच देखील खूप चांगली झाली. इथे वाईटचा इशारा येतो. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 33 झालेले आहेत. 29 पाहिजेत. पहिली मॅच देखील खूप चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळाली. 1 चेंडू आणि 1 धाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चंदनगडने बाजी मारली. इथे बदलत देखील चांगली मॅच पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 29 धावा मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत. शेवटचा चेंडू आणि फटका उंच गेलाय. फसलाय. कॅच होणार का? यस नो यस विकेट. यावेळेस मात्र विकेट येतोय. चेंडू 12 धावा बनवायचे 29. डीजे बारा चेंडू 29 धावेची गरज. गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. आणि फटका उंच गेलाय. लॉंग ऑनचा खेळाडू. यावेळेस दोघांमध्ये धडक होते का? थोडी गडबड झाली आणि इकडे कॉलिंग मध्ये गडबड झाली असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा कॅच करतात तेव्हा मात्र 2 खेळाडू जेव्हा आमने सामने येतात तेव्हा कॉलिंग करणं गरजेचं आहे की कॅच कोण घेणार. इथे तेच मात्र केलं नाही आणि त्याचा फायदा होता बॅटिंग टीमला. स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता यावेळेस 35 झालेले आहेत. आणि मयुरेश हा नवीन बॅट्समॅन आलेला आहे. यावेळेस नो स्ट्राईकला असेल कॅप्टन टीमचा. डॉट चेंडू आलाय. वेगाने मात्र चेंडू टाकला जातोय. या मॅच मध्ये बऱ्याच कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. आतापर्यंत बघायला गेलं तर बॅटिंग टीमने भरपूर कॅचेस ड्रॉप केला आणि
जर बघायला फिल्डिंग टीम कडून देखील कॅचेस ड्रॉप झाले आहेत, शिवनेरी संघाकडून देखील कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. पण आता चांगला चेंडू चकवलंय, फिरवलंय, थोडा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट आलाय. चेंडू 9 असतील धावा बनवायच्या, 27 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 9 चेंडू मध्ये 27 हे जिंकण्यासाठी पाहिजेत. कमालीचा चेंडू आहे, डीप मध्ये खेळाडू, सिंगल असेल, स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल, 2 धावा मात्र अर्जित करत असताना. यावेळेस मध्ये थोडी खराब फिल्डिंग, स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो त्यावेळेस 37 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 35 पाहिजेत, फटका सजवलाय, सॉरी 25 पाहिजेत आणि 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38, 24 पाहिजेत 7 मध्ये. महेश ऑन स्ट्राईक, 7 चेंडू 24 धावेची गरज. अवैध बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट चेंडू येतोय. 6 चेंडू 24 धावेची गरज एसडीजे. स्कोरबोर्ड 38. पहिला चेंडू षटकार येणं गरजेचं आणि पहिला चेंडू क्लीन बॉल्ड. यावेळेस मात्र विकेटचं पतंग, सुपर गोलंदाजी. गाणं असं म्हणायला हरकत नाही. या गाण्यावर खूप रील बनलेले आहेत आणि इथे मात्र विकेट आलेला आहे. थोडं स्पीडअप ठेवा प्रतापगड बॅट्समन, जरा लवकर येत जा ही विनंती आहे. 5 चेंडू आणि 24 धावेची गरज. अविनाश हा बॅट्समन आपल्या पाहायला मिळते. षटकार मात्र इथे येईल का? यावेळेस चेंडू पाहायला लागतोय, 1 धाव असेल. थेट मात्र स्टंपवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहायला लागतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आता सिंगलने मध्ये काही फरक पडणार नाही शिवनेरीला. चेंडू आहे 4 धावा बनवायचे, त्या म्हणजेच 23. स्कोरबोर्ड 39, 39. 3 ओव्हरपर्यंत शांत केलं होतं, थांबवलं होतं शिवनेरीला, परंतु ते पुढच्या 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. खास करून शेवटच्या षटकामध्ये काय कमालीचा हा चेंडू आहे. प्रॉपर ब्लॉक यावेळेस पाहायला मिळते. डॉट चेंडू. राहुल सुपर गोलंदाजी. चेंडू 3 धावा बनवायचे, 23. आता मात्र मागचा चेंडू सुनिश्चित करतो विजय. हा देखील डॉट चेंडू आहे. 2 चेंडू आणि 23 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि 3च धावा खर्च केलेल्या आहेत. 2 विकेट घेतले आहेत राहुलने. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू 2 बाकी आहेत. शेवटचे औपचारिकता आहे मॅच मध्ये. एज आहे. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड होणार. सिंगल मात्र नक्की पाहायला मिळेल. इकडे गोलंदाज सांगतोय किपरला की थोडा बाजूला होता कॅच, तुम्ही प्रयत्न देखील केला नाही. पप्पा सांगतोय खूप रन आहेत, आता या मॅच मध्ये इंजुर्ड नाही होणार. 1 मध्ये 22ची गरज. शेवटचा चेंडू
आणि मॅच इकडे विन होणार शिवनेरी